महाराष्ट्रातील माझ्या तमाम ओबीसी, व्हीजेएनटी, आलुतेदार, बलुतेदार बांधवांनो आणि भुजबळ समर्थक असतील, समता सैनिक असेल, या सर्व बांधवांनो आपणास जय ओबीसी। आपण बघितलंय मागच्या आठवड्यामध्ये कशा प्रकारे आपले ओबीसीचे आधारस्तंभ, ओबीसींचा ढाण्या भाग, ओबीसींचा राष्ट्रीय नेता आदरणीय भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलंय। त्यांचा अत्यंत वाईट पद्धतीने एक प्रकारे अपमान केलाय आणि आपल्या समस्त 6 कोटी ओबीसींचा पण तो अपमानच आहे। याच्या विरोधात भुजबळ साहेबांनी नक्की काय झालं आणि कशा प्रकारे ही अशी वागणूक दिली गेली हे माध्यमांसमोर येऊन मुलाखत घेऊन महाराष्ट्रासमोर सगळं सांगितलेलं आहे। आणि याबाबत जसे साहेब नाराज झाले त्यापेक्षाही जास्त त्यांच्यावर प्रेम करणारे तुम्ही आम्ही नाराज झालो। आपल्या मनाला ते लागलं आणि महाराष्ट्रातून एक उत्स्फूर्तपणे नाराजीची लाट उसळली। मग अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने याचा निषेध व्यक्त केला। कोणी समाज माध्यमांवर केला, कोणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून केला, कोणी व्हिडिओ बनवून केले, कोणी निषेध आंदोलन घेतले। हे महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे चित्र दिसलं आणि कुठंतरी भुजबळ साहेबांवर झालेल्या अन्यायाचा जो आक्रोश होता तो महाराष्ट्रामध्ये दिसला। यानंतर भुजबळ साहेबांनी नाशिकमध्ये सर्व समता सैनिक असतील, सर्व ओबीसी असतील, कार्यकर्ते असतील, अभ्यासक असतील आणि ओबीसीच्या विविध घटकामधील समाजाचे नेते असतील यांना बोलवून यांच्याशी संवाद साधला, यांची मतं जाणून घेतली आणि तिथं सर्वानुमते एकच ठरलं की भुजबळ साहेब तुम्ही आमचं नेतृत्व करताय आणि तुमच्यामुळे आम्ही महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत दिलं, पण तुमच्यावरचा अन्याय हा आम्ही सहन करणार नाही। आणि कुठंतरी साहेबांना पण कुठंतरी हायसं वाटलं असणार की चला बाबा आपण एवढं जे आयुष्य वेचलंय ओबीसीसाठी त्याचा कुठंतरी हा आपल्याला एक प्रकारे हे जे समोरचा जो आक्रोश किंवा जो सपोर्ट दिसतोय ती कुठंतरी आपल्याला पोच पावतीये। आणि साहेबांनी आता तिथं स्पष्ट सांगितलं की तुम्ही कुणालाही खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका किंवा जोडे मारे, चपला मारा अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं आक्षेपार्ह आणि संस्कृतीला न शोभणारं आंदोलन करू नका। परंतु साहेबांनी सर्वात महत्वाचं सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे, सर्वांशी संवाद साधणार आहे आणि तुमचा हा आक्रोश हा चालूच ठेवा, हा जो निषेध आहे हा वैधानिक मार्गाने चालूच ठेवा आणि ह्या महायुतीला आणि ज्यांनी भुजबळ साहेबांवर अशा प्रकारे अन्याय केलेला आहे, अशी दगाबाजी केलेली आहे, यांच्या विरोधामध्ये जो तुमचा रोष आहे तो संविधानिक मार्गाने बाहेर पडून द्या। परंतु असं दिसतंय की 2 ते 3च दिवस काहीतरी हे सगळं आंदोलन झालं, आक्रोश झाला, पण आता 2-3 दिवस झाले हे सगळं शांत झालंय। तर माझं तुम्हाला असं विचारणं आहे की भुजबळ साहेबांवरील प्रेम, ओबीसींवरील प्रेम हे आपलं 2 ते 3 दिवसापुरतच होतं का? माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की महाराष्ट्रामधून, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामधून, तालुक्यामधून याचा हा उद्रेक झाला पाहिजे, आंदोलनं झाली पाहिजे, निषेध झाला पाहिजे आणि भुजबळ साहेबांना आम्हा सर्वांचा सपोर्ट आहे। भुजबळ साहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयास आम्ही बांधील आहोत, भुजबळ साहेबांच्या मागे आहोत। अशा प्रकारचं मुवमेंट ही महाराष्ट्रामध्ये तयार झाली पाहिजे, तरच आपल्या ओबीसींना न्याय मिळेल, तरच भुजबळ साहेबांना सन्मानजनक वागणूक मिळेल। माझं महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना, समता सैनिकांना विनंती आहे की हा निषेध, हा आक्रोश किंवा ही आंदोलनं ही थांबवू नका। फक्त कोणत्याही प्रकारे गैरकृत्य होईल, कुणाचा अपमान होईल, कुणावर वैयक्तिक रीतीने टीका होईल असं काही करू नका, पण वैधानिक मार्गाने हा आक्रोश आणि भुजबळ साहेबांना तुमचा आमचा असलेला सपोर्ट हा दिसून द्या, तरच भुजबळांची न्यूसन्स व्हॅल्यू जे आपण म्हणतो, भुजबळांवर
ओबीसींचं महाराष्ट्रातील असलेलं प्रेम दिसेल आणि मग भुजबळ साहेबांना सन्मानजनक वागणूक दिली जाईल. तरी पण सर्वांना विनंती आहे की ही निषेध आंदोलनं, त्यानंतर भुजबळ साहेबांना जो आपला तुमचा पाठिंबा आहे याच्याबाबत मग तुम्हाला काय निवेदनं द्यायची असेल निवेदनं द्या, बोर्ड लावायचे असतील भुजबळ साहेबांच्या समर्थनाचे असे बोर्ड लावा, तरच हा ओबीसी टिकेल, ओबीसीचं अस्तित्व टिकेल. धन्यवाद. जय ओबीसी, जय ज्योती, जय क्रांती, जय संविधान.